श्री स्वामी समर्थ. सर्वांना नमस्कार. तर आज अधिक महिन्याचा पहिला दिवस आहे आणि दररोजसारखंच बाहेर सगळं स्वच्छ करून उंबरठ्याला हळदीचं लेपन करून छान अशी मोरपंख आणि कमळाची रांगोळी काढली आणि उंबरठा पूजा करून घेतली. आज 33 गोपदमची रांगोळी देवघरापुढे काढलेली. सगळ्यात अगोदर तुळशी मातेची पूजा केली आणि तिला दीपदान केलं. नवीन दिवा आणलेला तर शालिग्राम आहे इथे तुळशीमध्ये माझ्या. आणि अशा प्रकारे तुळशीची पूजा झाल्यावर देवघर क्लीन करायला घेतलं. तर देवघर काल क्लीन केलेलं. काल अमावस्याच्या दिवशी शनी अमावस्या होती आणि आजसुद्धा इथे माझी देवघरातली ही सगळी देवाची भांडी आहेत. आणि अशा प्रकारे सगळ्यात अगोदर भांडी सगळी घासून घेतली, स्वच्छ सुकत ठेवली. तर छान वाटतात असं बघितल्यावर. आणि ही फक्त वापरण्याची भांडी आहेत, अजून दुसरी वेगळी भांडी आहेत. तर देवांनासुद्धा अशा प्रकारे स्नान करायला घेतलेलं. सगळं करून झाल्यावर इथे देवघर क्लीन करायला घेतलं मी. तर आजच सकाळी लवकरच उठून ही सगळी कामं करायला घेतलेली. सगळ्यात अगोदर स्वामींचा फोटो वगैरे क्लीन केलं. पूर्ण सगळे फोटो क्लीन करून देवघर पूर्ण क्लीन केलं आणि मग स्वच्छ आसन अंथरून घेतलं. इथे मी व्हाईट कलरचा किंवा पिवळ्या कलरचा आसन नेहमी अंथरत असते. त्यानंतर जे काही मांडणी आहे ती करून घेतली. सगळे फोटो व्यवस्थित जिथल्या तिथे लावून घेतले. आणि इथे बघू शकता तुम्ही, हे लोड आहेत ना, हे मी बनवलेले आहेत. कधीतरी पुन्हा बनवेल ना तेव्हा तुमच्याबरोबर शेअर करेल. तर हे लोडचे कवर अशा प्रकारे छान शिवून वगैरे मी बनवलेले आहे. मी म्यूट करून का बोलते ते सांगते तुम्हाला पहिले. कारण का ना पंख्याचा जोरात आवाज येत होता आणि शांतता असेल ना, सगळेजण झोपलेले होते, शांतता असेल ना त्यामुळे जास्त आवाज येतो. बाहेरसुद्धा गाड्या वगैरे चालत नव्हत्या कारण का सकाळी लवकरच हे सगळं काम करायला मी घेतलेलं. सगळ्या अशा प्रकारे पूर्ण देवपूजा वगैरे करून घेते. तर आज आहे अधिक महिन्याचा पहिला दिवस. तर अधिक महिना म्हणजे काय? अधिक महिना म्हणजे सामान्यतः 33 महिन्यांनी येणारा, 33 दिवस असणारा हा महिना असतो. आणि हे कसं होतं तर बघा, कधी कधी आपल्याला ऐकण्यात येतं का एखादी तिथी बुडाली, एखादी तिथी एक्स्ट्रा आली. असं वर्षाला 10 तिथ्या जर महिन्यातनं एकदा आणि वर्षातनं 10 तिथ्या बुडाल्या तर 3 वर्षातनं त्या 33 दिवस एक्स्ट्रा येतात आणि 3 वर्षातनं 1 महिना अधिक मानला जातो. आता ह्या महिन्यात ना आपल्याला जे काही शुभकार्य असतात ते करण्याला बंदी असली तरी व्रतवैकल्य, त्याचबरोबर या महिन्यात ना आपण पोथी वाचन किंवा सगळी चांगली कामं करून पुण्याचा संचय करू शकतो. इतकं ह्या महिन्याला महत्त्व आहे. या महिन्यात तुम्ही विष्णू अवतारांचीच म्हणजेच श्रीकृष्णाची, प्रभू श्रीरामांची, श्री स्वामी समर्थ महाराजांची, विष्णू महाराजांची सेवा करण्याला जास्त महत्त्व आहे. त्याचबरोबर तुम्ही घरामध्ये पोथी पारायण वाचन करू शकता. त्याचबरोबर इतर व्रते आणि उपवाससुद्धा धरू शकता. 33 दिवसांचा हा महिना असल्यामुळे ह्या महिन्यामध्ये 33 वस्तू दान करण्याला महत्त्व आहे. 33 अनारसे, 33 बतासे, मैसूर, जे आपल्याला गोड पदार्थ आहेत ते आपण दान करू शकतो 33 अंकामध्ये किंवा 108 अंकामध्ये. त्याचबरोबर दीपदानाला महत्त्व आहे आणि त्यातल्या त्यात तांब्याचा दीपदान करण्याला महत्त्व आहे. तर हा महिना आपल्याला काय शिकवतं तर त्याग करा, दान करा. आणि पैशाने सगळ्या समस्या सुटत नाही, तर पैशापेक्षाही अधिक काहीतरी आपल्याला गरजेचं असतं आणि ते आपण आपल्या चांगल्या कर्माने मिळवू शकतो. म्हणून चांगले कर्म करा, हे हा महिना आपल्याला शिकवतो. आणि चांगले कर्म कराल तर चांगले फळ मिळणार, वाईट कर्म कराल तर वाईट फळ मिळणार. म्हणून कर्म करताना थोडंसं कर्माला घाबरा. इथे तुम्ही बघू शकता, ही ना मी छोट्या बांगड्यांचा हार बनवलेला स्वामींसाठी आणि एक लक्ष्मी मातेसाठी. तर त्याला ना स्वच्छ आज करून घेतलं, स्वच्छ धुवून घेतलं आणि मग सुकवलं आणि मग स्वामींना इथे आता घालून घेते. छान दिसतोय तो स्वामींना. त्याचबरोबर हा गुलाबाच्या फुलांचा हारसुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर केलेला. तर तो बघा, माझ्याकडे फुलं वगैरे नसतील ना तर मी टेन्शन घेत नाही. आणि हार वगैरे मी अशा प्रकारे आर्टिफिशियल फुलांचा एक हार बनवून घेतलेला आहे. तुम्ही बघताच माझे ब्लॉग, माझ्याकडे किती फुलं असतात आणि कधी कधी नसतात सुद्धा. तर मी कधीच टेन्शन घेत नाही. असतील तेव्हा भरभरून देवाला वाहते, नसतील तर देवालासुद्धा माहिती आहे आता नाही आहे तरी नाही वाहते. मग ह्यांनी फुलं मला नंतर आणून दिली, तर मग मी नंतर काल फुलं आणलेली ती कालच संपली. काल मंदिरातसुद्धा आम्ही गेलेलो. आज फुलं आता हे आणून देतील तेव्हा मी वाहील तेव्हा तुमच्याबरोबर शेअर करतेच. आणि जसं असेल तशी सेवा मी करते आणि फक्त मनापासून करते. इथे स्वामींना छान असं सजवून घेतलं, भारी दिसतात, एक नंबर.
तर अशा प्रकारे सगळं करून घेतल्यावर मग शिवलिंग आहे, नर्मदेश्वर शिवलिंग आहे माझ्याकडचं. दादा जेव्हा नर्मदा परिक्रमा करायला गेलेला ना, त्यांनी आणलेलं आणि तेव्हा त्यांनी मला दिलेलं. तर त्याच्यावर माझ्या घरी ना दररोज तर नाही, पण जेव्हा काय असेल तेव्हा मी त्याच्यावर अभिषेक वगैरे करतेच आणि अशा प्रकारे सेवा करत असते. तर इथे नवनाथांचा फोटो आहे, त्यालासुद्धा छान असं गंध कुंकू लावून घेतलं. आणि प्रत्येक फोटो, प्रत्येक मूर्ती माझ्याकडे आहे ना, त्याची त्या त्या वेळेला मी सेवा करते. दररोज तर वाचन वगैरे चालू असतं माझं, पण जेव्हा सणवार असतो ना, तेव्हा मी त्या मूर्त्यांची पूजा करत असते. त्यामुळे सगळ्या मूर्त्या, फोटो वगैरे माझ्याकडे आहेत. आणि शून्यामधनं म्हणजे एक छोटीशी मूर्ती घेण्यापासून ते एवढं सगळं मी स्वतः घेतलेलं आहे, किंवा ते माझ्याकडे आलेलं आहे, किंवा स्वामींची कृपा आहे, मला माहीत नाही. पण ते मी आवडीने करते आणि पुढे असंच करून घेत राहावं स्वामी माझ्याकडनं, हेच स्वामींचरणी प्रार्थना. कारण का मी सांगू का तुम्हाला, आपल्याकडे सगळं असेल ना तरी आपल्याला करण्याची इच्छा नसते. असे बरेच जण असतील ज्यांच्याकडे सगळं आहे, पण त्यांना करायची इच्छा नसेल. परमेश्वर बुद्धी त्यालाच देतो ज्याचे पूर्व कर्म चांगले असतील. त्यामुळे ना आपण आता आपल्याला माणसाचा जन्म देवाने दिलेला आहे, जितकं शक्य होईल तितकं चांगलं करूया आणि आपली पुढची गती आहे ती मोक्षापर्यंत नेऊया, एवढंच ह्या सगळ्या गोष्टींमधनं सांगायचं आहे. इथे ना मी तुम्हाला देवांचे वस्त्र दाखवते, जे का मी शिवलेले आहेत. मला फार आवडतात. काही वस्त्र आहेत देवांचे ना, ते मी शिवलेले, जसे काय हा कलरमध्ये, त्याचबरोबर व्हाईट, आणि आज मी ऑरेंज कलरचे घातले. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी मी करते ना, त्या सगळ्या गोष्टी मी एकटीच आहे. सगळा घर संसार सांभाळून, मुलाबाळांना सांभाळून सगळं हे करायला मला फार आवडतं. आजचा ना कृष्ण बाप्पाचा लुक थोडा भारी केलेला आणि किती क्यूट दिसतंय बघा तुम्ही, खूपच छान दिसत होतं. तर आमच्याकडे एक जण आलेले ना, ते मला कृष्ण बाप्पाला कपडे नव्हते घातले ना, आपल्या बघा महाराष्ट्रीयन लोकांमध्ये कपडे वगैरे घालण्याची पद्धत नाही आहे, तर नव्हते घातले ना, तेव्हा ते मला बोललेले का तुम्ही कपडे नाही घालत कृष्णाला. तर मी विचार केला कृष्णालाच का, स्वामींना सुद्धा शॉल लागते, मग मी सगळ्या देवांना का नको, विठोबा रुक्माईला का नको, माझ्या तुळजाभवानीला का नको, म्हणून मग मी सगळ्यांसाठी असे छोटेसे वस्त्र कापड आणून शिवायला लागले. आणि मी स्वतः माझे ब्लाऊज वगैरे शिवते, तर माझ्याकडे भरपूर सारे वस्त्र कापड असतात. त्यामुळे मग मला ते देवांचे वस्त्र शिवायला किंवा इतर काही गोष्टी देवांसाठी करायला फार आवडतं आणि मला ह्यामध्येच रमायला आवडतं. दुसऱ्या काही गोष्टी करण्यापेक्षा घरामध्ये आपल्या आपण काय चांगलं करू शकतो हे ह्याच्याकडे माझं लक्ष असतं. आणि आपली लाईफ आपण कशी जगायची हे सर्वस्व आपल्या हातात असतं. त्यामुळे आपल्याला जिथे आनंद मिळतं तिथनं आनंद घ्या. कारण का आपण इथे वस्तीला आलेलो नाही आहोत, आपण इथनं जाणार आहोत एक ना एक दिवस. त्यामुळे जिथनं तुम्हाला ज्या चांगल्या गोष्टी मिळतात त्या घ्या, वाईट असतील त्यांना सोडून द्या. अजिबात जवळ ठेवू नका. कारण का ना, वाईट आपण चांगलंसुद्धा बरोबर नेणार आहोत, वाईटसुद्धा बरोबर नेणार आहोत. आपण आपले कर्म बरोबर नेणार आहेत, म्हणून कर्म चांगले करा, कोणाला त्रास देऊ नका. आणि कोणी आपल्याला इतकं मनातनं वाईट बोलेल का, इतकं त्याला त्रास देऊ नका का कोणी आपल्याला वाईट बोलेल. आता वाईट बोलण्याच्या व्याख्या दोन आहेत. एक माणूस ईर्षेने वाईट बोलतो, एखाद्याचं बघून त्याचं पोटात दुखतं म्हणून तो वाईट बोलतो, आणि एक माणूस त्याचं काहीतरी आपण वाईट केलेलं असतो म्हणून तो आपल्याला वाईट बोलत असतो. तर आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो हे आपल्याला प्रत्येकाला माहीत असतं, आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो. म्हणून कोणाचं आपण वाईट करू नका. ईर्षेने वाईट बोलतात त्यांना आपण काहीच करू शकत नाही, आपल्या हातात नाही येते. पण आपण आपल्या हाताने इतरांचं वाईट करायला जाऊ नये. बस हे धूप तुम्हाला मी दाखवलं, जे की मी घरी बनवलेलं आणि भरपूर सारं बनवलेलं अजून माझ्याकडे आहे. मी ते जाळत असते दररोज संध्याकाळी. सकाळी शक्यतो नाही जाळत, पण संध्याकाळी जाळते. आणि त्या दिवशी अगरबत्ती आणलेले ना, तर आज पहिल्यांदा लावणार आहे. गुलाबची अगरबत्ती मी काढलेली, आणि ही अगरबत्ती लावल्यावर ना खरंच खूप छान सुगंध होता. मला ना मसाला गुलाब अगरबत्ती फार आवडते, पण ना ती मी एकदाच उल्हासनगरवरनं आणलेली, त्याच्यानंतर पुन्हा मला ती कुठेच मिळाली. मी किती आमच्या जवळच्या दुकान आहे त्याला पण सांगितलेलं, पण नाही. आणि तिचं नाव मेन मला माहीत नव्हतं, त्यामुळे पुन्हा मला ती कधीच दिसली नाही. तुम्हाला सुद्धा मसाला गुलाब अगरबत्ती जर कुठे मिळत असेल जरूर घ्या. हिना अगरबत्ती तर भारीच असते, मसाला हिना घ्या, भारी मसाल्यामध्ये अगरबत्ती लावा, घरामध्ये खूप छान वाटतं. कापूरमध्ये लावा, छान वाटतं. म्हणजे आवड असेल तसं बोलतात का अगरबत्तीने काय काय होतं, अगरबत्तीच्या धुराने, तर सगळं सोडून द्यायचं. आपण इथे वस्तीला नाही आलं कशाने श्रीकृष्णाला सुद्धा जायचं होतं ना, तेव्हा त्याच्या पायामध्ये बाण लागलं आणि ते गेले, म्हणून आपण सोडून द्यायचं. आपण इथे वस्तीला नाही आलेलं. चांगले कर्म करा
आपली लोकांनी बघा, आपण कितीही चांगले करा वाईट करा, आपली 1 2 3 पिढी आपल्याला लक्षात ठेवणार आहे, त्याच्यानंतर आपल्याला कोणच लक्षात ठेवणार नाही. त्यामुळे आपल्याला मोक्षाची प्राप्ती होण्यासाठी, आपली पुढे चांगली गती होण्यासाठी आपण चांगलं करायचं असतं, एवढं मला माहीत आहे. आणि दुसरी एक गोष्ट सांगेल मी, स्वतःसाठी जगा, स्वतःसाठी स्टँड घ्या, स्वतःसाठी तुमच्या कितीही विरोधात असू दे पण स्वतःचं चांगलं घेण्यासाठी जगा. त्यानंतर ना फुलं वगैरे वाहिल्यावर देवघर असा सुंदर दिसत होता. आजचा ब्लॉग ना तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण का ब्लॉग इथपर्यंतच मी शूट केलेला. तुम्हाला अधिक महिन्याची माहिती द्यायची होती आणि माझी सेवासुद्धा शेअर करायची होती. तर कशी वाटली हे जरूर सांगा. आणि अधिक महिन्याची माहिती मी थोडक्यात दिलेली आहे. अजून मी पोथीचं वगैरे शेअर करेल तुमच्याबरोबर, मी कसे पोथी पारायण वगैरे करते. स्वामी तर आज 1 नंबर भारी दिसत होते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अधिक महिन्यामध्ये ना गीतेचा 15वा अध्याय जरूर वाचा, कारण का संध्याकाळी मी वाचायला बसलेली ना तर तुमच्याबरोबर शेअर केलेलं, पण ब्लॉगमध्ये जास्त नाही दाखवलं. तर चला भेटू पुन्हा उद्या. आता बाय.